चैत्र शुल्क नवमी या दिवसाला रामनवमी असे म्हणतात। स्थानिक देवळी शहरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला। हिंदू धर्माचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव निमित्ताने संपूर्ण देवळी शहरात भगव्या रंगाची रोषणाईचे प्रदर्शन, भव्य अशी आतिषबाजी तसेच हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवून आणले। तसेच राम जन्मोत्सव निमित्त देवळी शहरातील राम मंदिर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली। ही रॅली गांधी चौक, इंदिरा मार्केट, आठवडी बाजार चौक, आंबेडकर नगर, राम मंदिरात पोहोचली। यावेळी मोठ्या प्रमाणात देवळीकर जनतेने ठिकठिकाणी अल्पोहार, शरबत वितरित करून रॅलीचे स्वागत केले। तसेच संपूर्ण देवळी शहर रामभक्तीमध्ये दंग असल्याचे दिसून आले। देवळी शहर प्रशासनाने देखील शांतता आणि सुव्यवस्था ठेवत आपली रीतसर कामगिरी बजावली। मी संजय रामचंद्र मुजवैले, भारतीय जनता पार्टी महामंत्री, देवळी शहर। आज रामनवमी आमच्या देवळीमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्वात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला। यात हनुमानजी, राम सीता यांचे देखावे उत्कृष्ट असे करण्यात आले। तरी देवळीकर वासियांनी राम जन्मानिमित्त आणि रॅलीनिमित्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी देवळी शहरवासियांचे आभारी आहे आणि माझ्या शुभेच्छा बद्दल। भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि या रॅलीमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक पथकांचा समावेश असून आज देवळी गावात एक प्रकारे धार्मिक आणि सांस्कृतिक माहोल तयार करण्यात माहोल झाला आणि आजच अयोध्येमध्ये सुद्धा रामलल्लाच्या दर्शनाकरिता लाखो लोकांची उपस्थिती होती, परंतु सर्वसाधारण लोक अयोध्येला जाऊ शकत नसल्यामुळे अयोध्येच्या रामलल्लाची प्रतिकृती हुबेहूब या रॅलीमध्ये दाखवण्यात आला। त्यामुळे रामनवमी ही देवळी शहरात फार मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। म्हणून देवळीचा माजी उपाध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण देवळीवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी मनोहरराव सुतार, देवळी। यावर्षीचा राम जन्मोत्सव हा अतिउत्साहाने या देवळी शहरामध्ये संपन्न झाला। विविध प्रकारच्या झाक्या आणि रॅली आणि देवळी शहरामध्ये मी पहिल्यांदा असं बघत आहे की एवढा उत्साह याआधी मी या देवळी शहरामध्ये कधीही बघितला नाही। मला खूप आनंद झाला, खूप छान सुंदर रॅली निघाली। मी सर्व देवळीकर जनतेस राम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। All problems one solution under the guidance of Dr. Sachin Jipkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon.